तर आम्ही शिक्षिका म्हणून तुमच्यावर शाळेत आलो होतो, पण आता तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला आहात आणि आम्ही तुम्हाला मित्रमैत्रीण म्हणत आहोत। तर मी द्वितीय वर्षातील छात्राध्यापिका योगिनी राजेंद्र होले। आजच्या या प्रसंगी मला आभार व्यक्त करण्याची संधी मिळाली, ह्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते व आयोजकांचे धन्यवाद मानते। आजचा हा प्रेरणादायी व उत्साहवर्धक सोहळा यशस्वीरित्या पार पडत असताना मनात अपार कृतज्ञतेची भावना दाटून येत आहे। महापुरुषांच्या जयंतीचा पावन संगम आणि आम्हा छात्राध्यापिकांचा शुभेच्छा समारंभ ह्यामुळे आजचा दिवस अधिकच संस्मरणीय ठरलेला आहे। विचारांचा दीप उजळला, ज्ञानाची झाली ज्योत प्रखर। विचारांचा दीप उजळला, ज्ञानाची झाली ज्योत प्रखर। महापुरुषांच्या स्मृतींनी जीवन झाले अधिक सुंदर। महापुरुषांच्या स्मृतींनी जीवन झाले अधिक सुंदर। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाशजी वाडकर, अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण संस्था नायगाव यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्यांच्या अध्यक्षीय उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मानाचा तुरा लाभला। नेतृत्व ज्यांचे मार्गदर्शक प्रेरणादेयी प्रत्येक क्षणी, नेतृत्व ज्यांचे मार्गदर्शक प्रेरणादेयी प्रत्येक क्षणी अशा मान्यवरांच्या सहवासाने शोभा वाढे ह्या सोहळ्याची घणी। अशा मान्यवरांच्या सहवासाने शोभा वाढे ह्या सोहळ्याची घणी। तसेच आजच्या व्याख्यानासाठी लाभलेले प्रमुख वक्ते माननीय श्री सिद्धू नाना नेवसे, संचालक भैरवनाथ शिक्षण संस्था नायगाव यांनी मला भावलेले चिपळूणकर साहेब ह्या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक असे विचार मांडले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते। शब्दातून दिली प्रेरणा, विचारांना मिळाला नवा वेध। शब्दातून दिली प्रेरणा, विचारांना मिळाला नवा वेध। आपल्या मार्गदर्शनामुळे उजळला आमच्या ज्ञानप्रवाहाचा वेग। आपल्या मार्गदर्शनामुळे उजळला आमच्या ज्ञानप्रवाहाचा वेग। तसेच मी आज उपस्थित आपल्या येथील मान्यवर माननीय श्री के.वाय. नेवसे सर, माननीय श्री सुभाषजी अडसूळ सर, माननीय श्री किसन कानडे सर, माननीय श्री गणपतराव नेवसे सर, माननीय श्री पांडुरंग भाऊ नेवसे सर, माननीय श्री विलास अडसूळ सर, माननीय श्री यू.बी. नेवसे सर, माननीय श्री यदू नेवसे सर, त्यानंतर 2020 व 21 बॅचची आज उपस्थित प्रशिक्षणार्थी कुमारी नूतन सकपाळ हिचे देखील मी आमच्या विद्यालयाच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करते। त्यानंतर आज उपस्थित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका माननीय चव्हाण मॅडम, त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या सावित्रीबाई फुले अध्यापिका विद्यालयाच्या माननीय प्राचार्या माननीय सौ नेवसे मॅडम, त्यानंतर प्राध्यापक नेवसे सर, तसेच माझ्या प्रथम द्वितीय वर्षीय छात्राध्यापिका व माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते। आशीर्वादांच्या सानिध्यात उभा आमचा नवा प्रवास, आशीर्वादांच्या सानिध्यात उभा आमचा नवा प्रवास। आपल्या शुभेच्छांमुळेच मिळाला यशाचा विश्वास, आपल्या शुभेच्छांमुळेच मिळाला यशाचा विश्वास। तसेच मी द्वितीय वर्षातील छात्राध्यापिकांच्या वतीने ह्या सन्माननीय शुभेच्छा समारंभाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते। परत एकदा भैरवनाथ शिक्षण संस्था नायगावचे सर्व पदाधिकारी, संचालक, सदस्य, सावित्रीबाई फुले अध्यापिका व माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या, उपस्थित मान्यवर यांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्हाला इतके समृद्ध आणि सुरक्षित वातावरण लाभले। ह्या विद्यालयाने आम्हाला केवळ शिक्षण दिले नाही तर आयुष्य घडवण्याची ताकद दिली आहे। आज द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी म्हणून मी मनापासून एवढेच सांगू इच्छिते की आमच्या यशामागे तुमचे प्रेम, तुमचे कष्ट आणि तुमचा आशीर्वाद आहे। धन्यवाद हा शब्द खूप छोटा आहे, पण आमच्या अंतःकरणातील कृतज्ञता मात्र खूप मोठी आहे। आपल्या सर्वांना मनपूर्वक प्रणाम आणि हार्दिक आभार। कार्यक्रमाच्या आयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करते। धन्यवाद।